भोंदू अशोक खरात स्वतःच्याच भविष्याबाबत चिंतेत असल्याची माहिती समोर येते। तुरुंगातून लवकर सुटका होणार नाही। खरातची खरं तर पत्नीबाबत माहिती नसल्याचं त्यानं व्यक्त केलेलं आहे किंवा त्याने तसं माहिती दिली आहे। तर मुलाशी बोलण्याची त्यानं इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यानं जप्त केलेल्या मोबाईलमधून राजकीय आणि शासकीय कनेक्शनचा तपास आता त्याच्या मोबाईलमधून सुरू आहे। ओकस प्रॉपर्टीज कार्यालयासह विविध ठिकाणी झडती सुरूच आहे आणि पुढील चौकशीसाठी शिर्डी पोलीस त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अशोक खरात प्रकरणामध्ये दररोज नवनवीन प्रकारचे अपडेट येतात। अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे आणि एसआयटीच्या चौकशीमध्ये ज्यावेळेला त्याला त्याच्या फरार पत्नीबाबत विचारलं असता त्याने त्याची फरार पत्नी कुठे आहे हे मला माहित नाहीये अशा प्रकारची माहिती एसआयटीला दिली। दुसरं म्हणजे त्याच वेळेला अशोक खरात असं देखील म्हणालेलं आहे, माझा मुलगा कुठे आहे, मला त्याला भेटायचं आहे, मला त्याची काळजी वाटते। अशा स्वरूपाचा संवाद जो आहे तो एसआयटी बरोबरचा अशोक खरातचा झाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे। त्याची चौकशी जी आहे ती एसआयटी कडनं केली जाते। आज देखील त्याला न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर करण्यात आलेलं होतं। पुन्हा एकदा न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याच वेळेला पुन्हा चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला एसआयटीने त्याचा ताबा मागितलेला होता आणि न्यायालयाने पुन्हा एकदा त्याला चौथ्या गुन्ह्यामध्ये एसआयटीच्या ताब्यात देण्याबाबतचा अर्ज जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे आता अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशानुसार चौथ्या गुन्ह्यामध्ये एसआयटी कडनं ताब्यात घेतलं जाणार आहे। मात्र अशोक खरात सध्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही एसआयटीच्या तपासामध्ये आज देखील जेव्हा त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा देखील न्यायालयाने त्याला हेच विचारलं की तुला मारहाणीबाबत तुझी काही तक्रार आहे का, पोलिसांनी काही मारहाण केली का, त्याबाबत काही तक्रार आहे का, अशी देखील विचारणी अशोक खरातला करण्यात आली। मात्र त्यावर अशोक खरात त्याने न्यायालयात हात जोडून नाही अशा स्वरूपाचं उत्तर दिलेलं आहे। मात्र त्याचा मुलगा कुठे आहे, त्याला भेटायचं आहे अशा प्रकारचं विनवणी जो आहे तो एसआयटीच्या अधिकाऱ्यांना करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बरं लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।